नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महिला बचत गटांच्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील. जिल्हास्तरीय सरस वस्तू व विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न. नागरिकांनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन. महिला बचत गटांमार्फत तयार केलेली वस्तू अत्यंत दर्जेदार असून त्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार मंजुळा गावित यांनी केले. महिलांसाठी आजचा दिवस संपूर्ण जगभर आज महिलांसाठी आज खूप अगदी शुभेच्छांचा वर्ष आज महिलांना आज येत आहेत आणि पडतायत. महिलांसाठी आज खुशीचा दिवस, आनंदाचा दिवस म्हणून आपणही त्या आनंदात आज सर्वजणी सहभाग घेतोय. म्हणून सर्व माझ्या महिला भगिनींचं मनापासून तुम्हाला देखील मी देखील आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुनश्च या कार्यक्रमासाठी चांगल्या अशा नियोजन सर्व आपल्या बंधूंनी केलं. म्हणून बंधूंचं देखील आपल्याला आभार मानावंच लागेल, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच आपण पुढे पावलं टाकत असतो. त्यांचं सहकार्य नसेल तर आपल्यालाही हिंमत लागत नाही आणि आपले दोन पावले पाठीमागे वळतात. म्हणून आपल्याला जे पुढं करणारे असतात यांचं देखील मनापासून आभार मानते आणि सूत्रसंचालन अगदी हा सर्वोत्तम दिवस राहील जो या दिवशी समर्पक आणि योग्य राहील. या अनुषंगाने आज आनंद आहे की अतिशय चांगलं आयोजन आयोजकांनी केलेलं आहे. तर त्या आयोजकांचं टीमचंही मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आणि खरोखर बचत गटाने कळत न कळत पैशाच्या पलीकडे जाऊन काय साध्य केलं आहे. वर्षानुवर्ष भारत सरकार, महाराष्ट्र सरकारने काय प्रकारे महिला विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी काय केलेलं आहे की त्या छोट्याशा कविता त्या काकूंनी